ऑफ माय माइंडलाईट न्यूजमध्ये या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कालच देगलूर नगर परिषदेचा निकाल लागला आणि काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून हा निकाल मात्र थोडासा धक्कादायक ठरला गेला. ज्यांनी देगलूर नगर परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या भूमिकेमध्ये ज्यांनी रोल पूर्ण केलेला आहे ते रामदास पाटील सुलतानकर माझ्यासोबत आहेत. सर, हा निकाल देगलूरकरांना अपेक्षित होता, विशेषतः काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अनपेक्षित हा निकाल आपल्या समोर आला होता. तो प्रसंग नेमका आपण कसं सांगा? देगलूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही आमचे सर्व ज्येष्ठ सहकारी आणि सर्व उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावर, सामाजिक समतेच्या मुद्द्यावर, समाजवादी विचारसरणीच्या मुद्द्यावर कैलासवासी लोकनेते लक्ष्मणराव निलंगेकर साहेबांच्या स्मरणार्थ या ठिकाणी अतिशय ताकदीनं निवडणुकीला सामोरे गेलो. काल निकाल लागलेला आहे, त्यामध्ये अगदी 244 अत्यंत किरकोळ अटीतटीमध्ये आम्हाला पराभव अध्यक्षांच्या सीटला स्वीकारावं लागलं. पण देगलूर शहरातील सर्व जनतेने, सर्व समाजातील, सर्व क्षेत्रातील जनतेने 14,700 मतदान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला या ठिकाणी दिलेलं एक मोठं मतदान आहे. त्याचबरोबर 12 नगरसेवक या ठिकाणी आम्हाला निवडून दिलेले आहेत. अत्यंत मोठी संख्या आहे. देशात, केंद्रात, जिल्ह्यात सत्ता असताना आणि आमच्याकडे कुठलाही मोठा नेता नसताना सर्व एक लगानची टीम मिळून या जिल्ह्याचे नेते खासदार रवींद्रजी पाटील चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक विकासात शक्तीच्या आणि अत्यंत मोठ्या शक्तीच्या विरोधात जिल्ह्यातले सर्व नेते एकीकडे होते, आमची कार्यकर्त्यांची फौज एकीकडे होती. त्यामुळे मला वाटत नाही आमचा पराभव आहे. आम्हाला जनतेनं दिलेला कौल आहे. जसं सामना समसमान मतं पडल्यानंतर टायवर होतो तशा पद्धतीनं निसटता आमचा अध्यक्षाला पराभव झालेला आहे. जनतेचा हा कौल आम्हाला मान्य. खेळाडू वृत्तीनं आम्ही निवडणुकीचे हे निकालाचं आम्ही स्वागत करतो. आम्हाला 245-44 जे काही मतं अध्यक्षाला कमी पडली त्याचं आम्ही विश्लेषण करतो आहे. काही ठिकाणी आम्हाला जवळूनच काही मतांचा धोका झालेला आहे. पण जिंकणारा हा 1 मतानं जिंकला काय, 200नं जिंकला काय, 2000नं जिंकला काय. समोर जिंकलेले उमेदवार सामान्य बालाजीरावजी टेकाळे यांच्या पत्नी, बालाजीराव माझे मित्रच आहेत, त्यांच्या पत्नी या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्या. त्यांना मी शुभेच्छा देतो आणि या शहराच्या विकासासाठी त्यांना लोकांनी कौल दिला आहे. त्या विकासाबरोबर आम्ही विरोधाला विरोध म्हणून करणार नाही, पण शहराच्या विकासासाठी आम्ही विरोधी बाकावर बसून सन्मानानं नगरपालिका चालवण्याचा प्रयत्न करतो. तर जवळपास 50% आपल्या पक्षाला मतं मिळाली. खरं तर म्हणजे अगदी काही मताच्या फरकाने आपला जो अजेंडा होता पक्षाचा विशेषतः की या शहरामध्ये शांतता राहिली पाहिजे, सुव्यवस्था राहिली पाहिजे, सद्भावता टिकवली पाहिजे, ही भूमिका आपली सुरुवातीपासूनच होती. आणि येणाऱ्या काळात आता या निवडणुकीमध्ये सुद्धा तशा पद्धतीचा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जे निवडणुकीतही तो विचारधारा टिकली आणि पुढे सुद्धा समाजवादी विचारधारा आपण कशा पद्धतीने टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहात आणि आपली भूमिका काय असणार? देगलूर केवळ निवडणूक म्हणूनच नाही आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका त्यावेळेस पक्षाची स्थापना केल्यापासून अहिंसावादी आहे. सर्व धर्मांना, सर्व समाजांना, समाजातल्या मायक्रो घटकांना सोबत घेऊन चालणारी भूमिका आहे. सामान्य लोकांच्या विकासाची, गरिबाच्या विकासाची भूमिका आहे. त्यामुळे केवळ निवडणुकीपुरतं सामाजिक सलोखा नाही करणार. आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या शहराचा सामाजिक सलोखा पुढच्या पिढीपर्यंत, म्हणजे पुढची पिढी जनरेशन राजकारणात येईपर्यंत आम्ही तो टिकवून ठेवण्याचा, तसं वागण्याचा प्रयत्न करू. आम्ही जिथं कुठं अनुचित प्रकार घडत असेल तर त्या ठिकाणी आम्ही त्याला वेळीच पाबंद घालू. परंतु नगर परिषद ही शहराच्या विकासाची एक शीर्ष संस्था आहे. त्या संस्थेमध्ये आम्ही विरोधी बाकावर बसण्याचा आम्हाला कौल दिलेला आहे. आमचे जे 12 शिलेदार आहेत ते सभेचा अजेंडा असेल, विषयपत्रिका असतील, वेगवेगळ्या फायली असतील, होणारे कामं असतील, त्याचं आम्ही बारकाईनं लक्ष ठेवू. सत्ताधाऱ्यांना कुठल्याही प्रकारची चुकीचे कामं आम्ही करू देणार नाही. आम्ही आज या ठिकाणी सर्व विजय उमेदवारांचा आणि पराभूत उमेदवारांचा आम्ही सत्कार केला, कारण पराभूत उमेदवारही आमचे ताकदीने लढले. एक राक्षसी शक्तीच्या समोर आमचे लोक निवडणुकीसारखीच लढली. त्यामुळं आम्ही या निकालाचं स्वागत करून आम्ही
शहर नगरपालिकेमध्ये विकासाची कामे सत्ताधाऱ्यांबरोबर एक चांगल्या पद्धतीनं चांगल्या दर्जाची होण्याच्या दृष्टीने आम्ही नक्कीच प्रयत्न करूया. खरं तर आपण प्रशासनामध्ये होतात अनेक प्रशासकीय खास प्रगती जी आहे त्याला चांगलं परिचित आहे. निवडणुकीच्या अनुषंगानं सुद्धा आपण या सगळ्या व्यवस्था चांगल्या पद्धतीने आखल्या होत्या. सर्व घटकाला न्याय देत जनतेतून मताधिक्य मिळेल यासाठी सुद्धा आपण उमेदवारी देताना सुद्धा तो प्रयत्न आपण केला होता. परंतु ऐन इलेक्शनच्या नंतर जो निकाल आपला आला तो एक मात्र धक्कादायक देणारा ठरला. परंतु प्रशासकीय सेवेत एवढं आपण काम केल्यानंतर हा जो निर्णय आलेला आहे, हा जो निकाल आलेला आहे धक्कादायक आपल्याला वाटत नाही. निवडणुकीमध्ये आपणाला वाटण्यापेक्षा जनतेला काय वाटतं मतदार मायबाप जनतेने कौल दिला. आम्ही 14,700 मतदान घेतलं, 14,900 प्रतिस्पर्ध्यांना पडलं. 200 मतदारांना असं वाटलं की आपण त्यांना कौल द्यावा आणि विश्लेषण केलं असता आम्हाला प्रभाग 1 प्रभाग 2मध्ये थोडंसं विशिष्ट समाजातून काही मतदान आम्हाला तुलनेनं कमी आलं. काही ठिकाणी आम्हाला थोडासा मतदानांचा क्रॉसिंग पण झालं आणि ठीक आहे. सर्वच घटकांचं असं अपेक्षित होतं की कुठल्याही लोकांना जर विचारलं तर नगराध्यक्ष कोण होईल तर ते मनोरमा मसनजराव जिल्हावार आमच्या काकू मनोरमाताई याच होतील असं वाटत होतं. पण वाटणं आणि निकाल येण्यात फरक नाही. निकाल स्वीकारलेला आहे. आम्ही विरोधी बाकावरती बसण्याची तयारी केली. आम्ही आज सर्व नगरसेवकांना सूचना दिली. प्रशासनातल्या प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक वेळी आम्ही आंदोलन करून किंवा विरोध करणार नाही. आम्ही विकासाला साथ देऊ. पण चुकीचं काही केलं असतं आम्ही वेळेस तुम्हाला माहीत आहे प्रशासनात एक खास कळकी माझ्याबरोबर आमच्या सभागृहात जाणारे काही 8 टर्मचे नगरसेवक आहेत, काही 3 टर्मचे आहेत, काही 2 टर्मचे आहेत. आमच्याकडे अनुभवी लोक विरोधी बाकावर बसलेले आहेत. त्यामुळं आम्हाला नगरपालिका कशी चालवायची चांगलं माहिती आहे आणि आम्ही सत्ताधाऱ्यांबरोबर शहराच्या विकासासाठी सकारात्मक काम करू. पण चुकीचं काही आम्ही करू देणार नाही. खरं तर या निवडणुकीमध्ये काही दिग्गजांना सुद्धा पराभवाला सामोरे जावं लागलं. बहुतांशी ते काही मताधिक्य कमी जरी असलं तरी आपल्याला अपयश त्या ठिकाणी पचवावं लागलं किंवा स्वीकारावं लागलं. खरं तर यामागची काय कारणे असतील? काही भावबंदकीचे विषय येतात, काही ठिकाणी ट्रेंड असतो. आता नांदेडमध्ये बरेच दिग्गज नेत्यांचे नातलगं पडलेले आहेत. आम्ही तर सामान्य कार्यकर्ते होते. आमच्याकडे कुणाचे मंत्री आमदार खासदार काही नव्हते. आमचे जे पराभूत झालेले ते या मातीतले खेळाडू होते. ठीक आहे, मागच्या अनेक वेळेस त्यांनी पराभव पण पाहिला. आम्ही 5 वर्ष लोकात राहू, लोकात जाऊ, लोकांच्या अडचणी समस्या याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. मला विश्वास आहे 2029ला पुढची जी काही निवडणूक येतील 29ला त्यावेळेस काँग्रेस पक्ष हा एकतर्फी या ठिकाणी आत्ताच एकतर्फी होणार होता. परंतु इथलं झालेलं भारतीय जनता पार्टीचं कॅल्क्युलेशन, त्यांनी दिलेले उमेदवार, त्यांच्या अंतर्गतचे सेटिंग युक्ती या सर्व काही गोष्टी निवडणुकी अनेक राजतंत्र असतात. त्या तंत्रानुसार आम्ही निवडणूक सक्षमपणाने लढली. परंतु काही गोष्टी थोड्याशा काही ठिकाणी कमी आहेत. पण जनतेने आम्हाला भरभरून दिली. म्हणजे आम्ही त्याच्यावर समाधानी आहोत. आम्ही नाराज नाही आहे. आमचे लोकांना भेटत आहेत. ज्यांनी आम्हाला मतदान केलं अशा सर्व मतदारांना प्रभागात जाऊन भेटत आहेत. आमचे व्यापाऱ्यांना जाऊन भेटत आहेत. आणि आम्ही येत्या 5 वर्षात आम्ही पक्षाचं संघटन त्याच्याबरोबर शहरात आता काही भागात कशा पद्धतीने आम्ही कमकुवत झालो, तिथं कुठल्या पक्षाची काय अडचणी आल्या, ग्रामीण भागाच्या जिल्हा परिषदा पंचायत समिती या महाराष्ट्राच्या दक्षिण प्रवेशद्वार आहे बेंगळुरू, या प्रवेशद्वारावरती काँग्रेसच्या बालेकिल्ला टिकून राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करूया. आता आपण उल्लेख केल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत. याचा परिणाम त्या निवडणुकावरती होणार आहे का किंवा कशा पद्धतीने त्या निवडणुकीकडे आपण काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून पाहत असेल? बघा, आम्ही फार मोठ्या मताधिक्यानं पराभूत झाला असतो तर आम्हाला लोकांनी नाकारलं असं कळलं असतं. हा जो काही 150-200चा फरक आहे तो फरक म्हणजे जिंकणारा हा विनर आहे. आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. पण हा फरक म्हणजे फार काही काँग्रेसला लोकांनी नाकारलं नाही. काँग्रेस हा सन्मानजनक आम्हाला मतदान मिळालेलं आहे. त्यामुळे याचा परिणाम ग्रामीण भागावरती आमचे कार्यकर्ते उत्साही आहेत, लढायला तयार आहेत. ग्रामीणमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं बांधणी करू. शहरातला मतदार आणि ग्रामीणचा मतदार हा फरक आहे. ग्रामीणच्या मतदारातला ट्रेंड वेगळा असतो, शहरातल्या मतदारांचा ट्रेंड वेगळा असतो. आणि या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून जिंकणारे उमेदवार त्या ठिकाणी देऊन, पक्ष संघटनेतल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन
आम्ही ग्रामीणच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताकदीनं लढण्याचा प्रयत्न करू. काही मार्केट कमिटीचे संचालक आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळं त्याही ठिकाणी आमच्याकडे काँग्रेस पक्षात येऊ इच्छितात त्यांना पण आम्ही घेण्याचा आगामी काळात प्रयत्न करू. या भागातल्या ज्या ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत, नेत्यांच्या निवडणुकीला वेळ आहे, कार्यकर्त्यांच्या निवडणुका ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा सक्षम करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. मंत्रालय, DPDC, अनेक आमदार खासदार आमच्या पक्षाचे किंवा आमच्या संपर्कातले आहेत. त्यांचा निधी या ठिकाणी शहरामध्ये आणून शहराच्या विकासाच्या अनुषंगाने कशा पद्धतीने काम करता येतील, शासनाच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत कसे पोहोचता येतील आणि आम्ही जो वचननामा लोकांना दिलेला आहे त्या वचननाम्याची पूर्ती सत्ताधाऱ्यावरती प्रेशर करून, सत्ताधाऱ्यांना कन्व्हिन्स करून, सत्ताधाऱ्यांशी समन्वय करून ही वचनपूर्ती काँग्रेस पक्षाची करून घेण्याचे आमचे सर्व 12 शिलेदार हे ताकदीने करतील. वेळप्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत नगरपालिकेमध्ये आम्ही त्यांना त्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत आणि आमची काँग्रेसची वचनपूर्ती आम्ही एक एक घटक या वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही लोकांना दिलेली वचनपूर्ती आम्ही करून घेण्याचा एक सक्षम विरोधक म्हणून आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. खरं तर आपला जो प्रवेश जे पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये झालेलं होतं ते खरं तर तेरी मेरी यारी सबसे भारी म्हणजे मैत्री या अनुषंगानं झालेली सर्वत्र ही चर्चा होती सोशल मीडियावरती. मित्रत्वाला जोपासण्यासाठी आता तू एक मित्रत्व म्हणून मित्रासोबत आपण कशा पद्धतीने पुढची भूमिका खाना लावत आता हा ती भूमिका पार पाडणार आहे. रामदास पाटलाचा स्वभाव देगलूरलाच नाही आहे, पूर्ण जिल्ह्याला आणि राज्याला माहिती आहे. दोस्तान्यामध्ये एक बार हात मी दिल्यानंतर सहजासहजी हात काढतो. चांगल्या वेळेबरोबर संकट काळही धावून जाणारा मी कार्यकर्त्याला असो मित्राला असो जाऊन जाणं ही माझी ती सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळं पराभूत झाला आहे म्हणून आम्ही पुढचे 5 वर्ष अजून चांगल्या पद्धतीने बांधणी करू. मित्रबी मतानं माझा मित्र भविष्यात नगराध्यक्ष होईल, नगरसेवक होईल अशी मी आजच ग्वाही देतो. ठीक आहे, काही गोष्टी एलिमेंट्स असतात त्या सार्वजनिक सांगणं योग्य नाही आहे. मतदार कमी जर झालं तरी दोस्तानासाठी काही करणारा हा माझा मूळचा स्वभाव. मला कुठली भीती नाही, डर नाही, काही मला सर्वस्व राजा होतो. त्यामुळे मी सर्व सोडून आज या लोकांसाठी सर्वांसाठी रस्त्यावर आहे. राजवैभव होतो, या शहराचा प्रमुख होतो. त्यामुळे आज घडीला मी जे पोटात आहे ते माझ्या ओठात असतं. दोस्तानासाठी मोकळाचे अण्णा माझे तितके जिवलग मित्र आहेत, अविनाजी निलमवर तितके जिवलग मित्र आहेत आणि यावेळेस आम्ही 70% उमेदवार हे तरुण पोरं दिले होते, तरुण कॅन्डिडेट. म्हणजे उमेदवारांचं वय हे 28-30 की हे पुढचे 20 वर्षे या शहराची काँग्रेसची काम हे पुढचे 20 वर्षे त्यांनी चालवलं पाहिजे. दूरदर्शीने आम्ही काम करतोय. एखादा टप्पा अपेक्षाचा म्हणजे उद्याचं कदाचित आमचं यश आहे. आणि नगरपालिकेमध्ये अनेक प्रसंग काही घडतात. आम्ही त्या प्रसंगावरती लक्ष ठेवून आहोत. भविष्यात देखू आगे होत आहे की. खरं तर आत्ताच माझ्यासोबत रामदास पाटील सुलतानकर ज्यांनी काँग्रेस पक्षाची ही खिंड लढवली, त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी दोस्तासोबत सदैव आहे आणि देगलूर शहरासाठी विशेषतः विकासाच्या भूमिकेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. या अनुषंगाने आपल्या भूमिका मांडल्या. पाहत रहा माइंडलाईट मीडिया.